नमस्कार, मी प्राध्यापिका रेणुका जाधव. आज आपण प्राथमिक शिक्षण पदविका DLED अभ्यासक्रम 2016मधील प्रथम वर्ष अभ्यासक्रमातील विषय सांकेतांक F2 शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयाची थोडक्यात ओळख करून घेऊयात. विषयाची पुस्तकं आहेत निराली प्रकाशन, सुविचार प्रकाशन व फडके प्रकाशन. पाठ्यक्रम क्रमांक F2 शिक्षण प्रक्रिया व समाज या पाठ्यक्रमाची थोडक्यात भूमिका आपण जाणून घेऊयात. शिक्षण प्रक्रिया व समाज या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षक प्रशिक्षणामध्ये शिक्षकाच्या बदलत्या भूमिकेचा विचार करण्यात आलेला आहे. शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणामध्ये सामाजिक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शिक्षणाची उद्दिष्टे, अभ्यासक्रम, अध्यापनाच्या नव्या पद्धती आणि तंत्रे, शिक्षकाच्या बदलत्या भूमिका इत्यादी सर्वांचा सामाजिक संदर्भातून विकास होणे आवश्यक आहे. शिक्षणाद्वारे व्यक्तीला समाजात राहण्यासाठी लायक बनविले जाते, समाजातील जबाबदारी नागरिक म्हणून घडविले जाते. शिक्षण सामाजिक प्रगतीचे महत्त्वाचे साधन आहे. त्यासाठी शिक्षणाचे सामाजिक अधिष्ठान समजून घेणे महत्त्वाचे असते. तसेच शाळा, समाज व शिक्षक यांतील परस्पर संबंधांचे आकलन होणे आवश्यक असते. या शिक्षण प्रक्रिया व समाज या अभ्यासक्रमाचा आकृतिबंध आपण जाणून घेऊयात. यामध्ये एकूण 4 घटक आहेत. घटकांची नावं, श्रेयांक, तासिका, संकलित गुण, आकारिक गुण याप्रमाणे हा तक्ता दिलेला आहे. घटक क्रमांक 1 आहे शिक्षण प्रक्रिया, ज्ञान आणि अभ्यासक्रम. श्रेयांक आहे 1, तासिका आहेत 32, संकलित गुण आहेत 10, आकारिक गुण आहे 10+10. घटक क्रमांक 2 आहे अध्ययन आणि ज्ञानरचनावाद. श्रेयांक आहे 1, तासिका आहेत 32, संकलित गुण आहेत 10, आकारिक गुण आहेत 10+10. घटक क्रमांक 3 आहे अध्ययन, अध्ययनार्थी आणि अध्यापन. श्रेयांक आहे 1, तासिका आहेत 32, संकलित गुण आहेत 10, आकारिक गुण आहेत 10. घटक क्रमांक 4 आहेत शिक्षण प्रक्रियेचे सामाजिक संदर्भ. श्रेयांक आहे 1, तासिका आहेत 32, संकलित गुण आहेत 10, आकारिक गुण आहेत 10. एकूण श्रेयांक आहेत 4, तासिका आहेत 128, संकलित गुण आहेत 40, आकारिक गुण आहेत 60. या विषयाची उद्दिष्टे आपण जाणून घेऊयात. छात्र अध्यापकांना म्हणजेच विद्यार्थ्यांना या विषयाची उद्दिष्टे कळावी म्हणून या विषयाची उद्दिष्टेसुद्धा तुमच्यासमोर मांडलेली आहेत. 1. शिक्षणाच्या सैद्धांतिक पार्श्वभूमीचा परिचय करून देणे. 2. ज्ञान आणि अभ्यासक्रम या संकल्पनांबाबतचे आकलन करून देणे तसेच त्यांच्यामधील परस्पर संबंध स्पष्ट होण्यास मदत करणे. 3. अध्ययन प्रक्रियेतील ज्ञानरचनावादाचे महत्त्व आणि उपयोजन जाणणे. 4. अध्ययनार्थींच्या विविध वैशिष्ट्यांचे आकलन करून घेणे. 5. शिक्षण प्रक्रियेच्या अंतर्गत असणारे सामाजिक संदर्भ समजून घेणे आणि अध्ययनार्थींचे सामाजिक विकासातील उत्तरदायित्व जाणून देणे. याचा आपण आता प्रत्येक घटकाचा सविस्तर असा अभ्यास जाणून घेऊयात. यामध्ये पाठ्यमुद्दे आहेत आणि तपशील आहेत. उपघटक आहे शिक्षण प्रक्रिया व ज्ञान व अभ्यासक्रम. यातील उपघटक 1 शिक्षण, अर्थ, व्याख्या आणि स्वरूप. ब. शिक्षणाची वैयक्तिक व सामाजिक उद्दिष्टे. क. विविध शैक्षणिक विचारवंत. यामध्ये पाश्चात्य विचारवंत आहेत रुसो, डुई, मॉन्टेसरी, पाउलो फ्रेरी आणि भारतीय विचारवंत आहेत महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, अणुताई वाघ, गिजूभाई बदेका, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारवंतांचा अभ्यास क या घटकामध्ये उपघटकामध्ये आपण करणार आहोत. ड. ज्ञानाची संकल्पना, स्वरूप आणि प्रकार याचा अभ्यास आपण करणार आहोत. ई. अभ्यासक्रम म्हणजे काय, त्याचा अर्थ, स्वरूप व निर्मिती याची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. यातनं निर्माण होणारे अध्ययन निष्पत्ती छात्र अध्यापकांना खालीलप्रमाणे असेल. 1. शिक्षण या संज्ञेचा अर्थ जाणतील. 2. शिक्षणाच्या व्याख्या स्पष्ट करतील. 3. शिक्षणाची वैयक्तिक व सामाजिक उद्दिष्टे स्पष्ट करू शकतील. 4. उपघटक क. यामध्ये शैक्षणिक विचारवंत व पाश्चात्य विचारवंत, भारतीय विचारवंत हे सांगितलेले आहेत. यामध्ये उल्लेखल्याप्रमाणे पाश्चात्य व भारतीय शैक्षणिक विचारवंतांच्या चिंतनाविषयी तौलानिक अभ्यास करतील. 5. ज्ञानाची संकल्पना व स्वरूप स्पष्ट करून ज्ञानाचे विविध प्रकार
सांगू शकतील. 6. अभ्यासक्रमाचा अर्थ स्पष्ट करून अभ्यासक्रम निर्मितीची प्रक्रिया विशद करू शकतील. घटक क्रमांक आहे 2. अध्ययन आणि ज्ञानरचनावाद. उपघटक आहे अ. अध्ययनाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप. ब. अध्ययनाची वर्तनवादी तत्त्वे व त्याच्या मर्यादा. क. ज्ञानरचनावाद, अर्थ, संबोध, वैशिष्ट्ये. ड. पियाजे व वायगॉटस्की यांचे सिद्धांत. ई. ज्ञानरचनावादाचे अध्ययन अध्यापनात उपयोजन. अध्ययन निष्पत्ती पाहूयात छात्र अध्यापकांच्या दृष्टिकोनातनं. त्यांच्यामध्ये कोणकोणता बदल घडतो आहे. 1. अध्ययन या संज्ञेचा अर्थ सांगतील. 2. अध्ययनाच्या व्याख्या करतील. 3. अध्ययनाची वर्तनवादी तत्त्वे स्पष्ट करून त्याच्या मर्यादा सांगू शकतील. 4. पियाजे आणि वायगॉटस्की यांचे सिद्धांत स्पष्ट करून त्यांचे शैक्षणिक उपयोजन विशद करू शकतील. 5. ज्ञानरचनावादाचा वापर करून सराव पाठ घेतील. 3. अध्ययन, अध्ययनार्थी आणि अध्यापन. घटक क्रमांक 3 आहे. उपघटक पाहूयात. अ. अध्ययन, ज्ञान आणि कौशल्ये. ब. अध्ययन प्रक्रियेत अध्ययनार्थींची भूमिका. क. अध्ययनार्थींचा अध्यापनाशी संबंध. ड. अध्यापन, अर्थ आणि स्वरूप जाणतील. ई. अध्यापनाची तत्त्वे व सूत्रे. विविध अध्यापन पद्धतींचा परिचय करून घेतील. फ. अध्यापनाची प्रतिमाने यांचा संक्षिप्त परिचय करून घेतील. अध्ययन निष्पत्ती आहे. 1. शिक्षण याच्या बाबतीत आहे. शिकणे ही प्रक्रिया किती गुंतागुंतीची आहे समजून घेतील. 2. अध्ययन प्रक्रियेत अध्ययनार्थींची भूमिका काय स्वरूपाची असते हे स्पष्ट करतील. 3. अध्ययनार्थींचा अध्यापनाशी असलेला संबंध विविध उदाहरणाद्वारे विशद करू शकतील. 4. अध्यापन या संज्ञेचा अर्थ आणि स्वरूप तपशीलवार मांडू शकतील. 5. अध्यापनाची विविध तत्त्वे आणि सूत्रे सांगून याविषयी उदाहरणांद्वारे तपशीलवार विवेचन करू शकतील. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर करून सराव पाठ घेतील. 6. अध्यापनाच्या प्रतिमानांचा प्रत्यक्ष अध्यापनात वापर करतील. घटक क्रमांक 4 आहे. शिक्षण प्रक्रियेचे सामाजिक संदर्भ. उपघटक आहे. अ. कुटुंब, संस्था आणि शिक्षण. ब. शालेय वातावरण आणि शिक्षण. क. भारतीय समाजाच्या विकासात आणि त्यावर मात करण्यासाठी शिक्षणाची भूमिका. वंचित घटकांचे शिक्षण. वाढते शहरीकरण, दारिद्र्य, निरक्षरता, भ्रष्टाचार, शिक्षणाच्या हक्कांविषयीची उदासीनता. अध्ययन निष्पत्ती आहे. 1. कुटुंब संस्थेचे स्वरूप व कार्य स्पष्ट करतील. 2. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये कुटुंब संस्थेचे महत्त्व किती आहे, कसे आहे हे समजून घेतील. 3. शिक्षण प्रक्रियेमध्ये योग्य शालेय वातावरणाचे महत्त्व विशद करतील. 4. भारतीय समाजातील समस्या सांगतील तसेच त्या समस्यांची कारणे सांगून त्यावरील उपाययोजनांमध्ये शिक्षणाची भूमिका उदाहरणासह स्पष्ट करतील. 5. शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी होतील. वरीलप्रमाणे आज आपण शिक्षण प्रक्रिया व समाज या विषयाची सविस्तर ओळख करून घेतलेली आहे. यामध्ये या विषयाचं स्वरूप, त्याची भूमिका, त्याची उद्दिष्टे आणि घटकनिहाय त्याची आपण माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.